गुरुवारचं राग होतं, वांग्याचा फळ होता. आणि त्या वांग्याच्या फळात बाळूमामा सहज विचारलं त्या गुरुवाला, मेंढर सोडू काय? गुरु म्हटलं सोडा. सोडा म्हणल्या वांगी पाक फळ बकऱ्याने मोकळा केला. मोकळा केला, फुल नाही काही नाही. शेतकरी म्हणला असू दे, देवाच्या मेघाने खाली विचार करायला नाही. पण बाळूमामानं त्याचा श्रद्धाभाव चांगला, त्याला सांगितलं ह्याला फक्त पाणी पाज. आणि बाळूमामा पुढच्या गावात गेले. गेल्यानंतर पाणी पाजल्यानंतर त्या वांग्याच्या फळाला परत पालवी फुटून प्रत्येक देठाला 2-2 वांगी लागलेले, प्रत्येक देठाला. आणि ती बघितलेली माणसं बाळूमामाला पुढच्या गावात जाऊन सांगायला की तुम्ही असं असं झालं. नंतर मुगळी गाव आहे, त्या मुगळी गावात म्हातारी तूर तूर राखत बसली. ती पुस्तकात पण उल्लेख आहे बाळूमामांचा. ते तूर राखत बसल्यावर म्हातारी तूर चालू काय? चाल मामा. चाल मामा म्हणल्यावर चालले. चालल्यानंतर बाळूमामाने तिला सांगितलं की जेव्हा त्रास करायचा आहे तेव्हा मला बोलव. बाळूमामा म्हातारी म्हणली काय देवा, म्हातारीची चेष्टा करायची. आता यात काय शेंगा निघायच्या? तर झाडाला फक्त कुठं ना कुठं तर तूल होती. तरी पण म्हातारीनं आशा सोडलेल्या. मामाने सांगितलं म्हणलं तूल आणून बडवायच्या. बडवाय चालू गेल्यावर म्हातारीला बाळूमामाने शब्द दिलेला, रास करताना मला बोललो. बाळूमामा ती बडवायच्या वेळेला आला आणि म्हातारीला म्हणला, म्हातारी रास बडवल्यास आता तुला किती पोती तूल पाहिजे? म्हातारी म्हणजे तुला काय द्यायचं ते दे. आता रासच एवढी छोटी झालेली होती. बाळूमामाने काठीनं त्या तुरीच्या शेंगा उडवल्या. उडवल्यानंतर किती शेंगा म्हातारीला म्हणला मोज. म्हातारी म्हणली 1 2 7 शेंगा आहेत मामा. 7 पोती तूर होते. आणि सकाळी उद्या सकाळी तू काय करायचं, ही रास भरायची. उद्या सकाळी रास भरायची म्हणल्यावर म्हातारीने ठीक आहे म्हणली. आता काय तिला विश्वासच पडला की एवढ्या ढिगातनं 7 पोती कशी होती. मग दुसऱ्या दिवशी म्हातारीने आपलं तूर भरायला गेली. भरेल तसं पोत तूर रास तशीच बघता बघता 7 पोती तूर झाली. आणि त्या मुगळी गावात अजून पण तिकडे आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. म्हातारी आता नाही आहे पण ते घर आहे. पण त्या गावात बाळूमामाने घडवलेला हा चमत्कार. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो. मेतके गाव कुशा पाटलांचं, त्यांचं वडील कुशा पाटील तेव्हा लहान होतं आणि बाभळीची झाडं भरपूर होती. बाळूमामाने ठरवलं यांची झाडच पेटायची. बाळूमामाच्या मनात होतं, तिने ती बाभळीची झाडं पाडली आणि शेतकरी शिव्या देत आला. बाळूमामा म्हणला काय झालं, मेंढरांनी कुठं जायचं, आम्ही जनावरांनी कुठं जायचं? मग त्याच्या माणसे कुशा पाटलांच्या लक्षात आलं वडिलांच्या की हा धनगर वेगळा आहे, ह्याच्या संघाला हुरमट पडून उपयोग होणार नाही. तरी पण तिने काय केलं, शाळू फुडला आणि शाळू फुडल्यानंतर रास केली. रास केल्यानंतर बाळूमामाने त्यांना सांगितलं तुमचा मी काही उपकार ठेवून गेला नाही, पण रास आता काय भरू नका, दुसऱ्या दिवशी उगवत्या दिवशी भरा. सूर्य उगवताना रास भरा. तिने ती काय म्हणत काय तर सांगतोय तेव्हा म्हणलं ऐकूया म्हणजे. आणि दुसऱ्या दिवशी रास भरायला चालू केली. तर त्या ठिकाणी ते अजून घर आहे बाळूमामाच्या सेवेत पण आहे. 21 पोती ज्वारी, किती 21 पोती. त्यामुळे हा आत्ताच्या युगातला मोठा मोठा देव असा आहे की कोणाचा उपकार ठेवून घेणार नाही. त्या कुशल पाटलाला बाळूमामाने सांगितलंय मी आहे तोपर्यंत तुम्ही बिनधास्त राहा, माझं नाव घेऊन उभा राहा, एका क्षणात मी तुमच्या जवळ उपस्थित राहील. आणि मग त्या कुशल पाटलाला सांगितले जर माझं कोण 10 रुपये खाल्लं तर त्याचं मी 100 रुपये जोडणार. आणि माझं कोण जर 10 रुपये घेतलं तर त्याचे 100 रुपये मी काढल्याशिवाय राहणार नाही. पण मला कोणी 10 रुपये दिलं तर त्याला मी 100 रुपये देणार. एवढं या बाळूधनगरचं वचन आहे. आणि बाळूधनगरनं काय सांगितलं की बाबाने ह्या ठिकाणी बाळूमामाची सेवा करताना तुमच्या खिशात बाळूधनगरचा पैसा आहे म्हणून तुम्ही कोण जर चैनी करायला लागला तर रक्तावाटे संडास पडल्याशिवाय पण राहणार नाही. त्यामुळे देवानं पैसे दिले पाहिजे तसं खर्च
चालणार नाही, ते देवाने शिस्त घालून दिलेली आहे. आता वडिलांच्या काय मनात आले एकदा